कसं आहे मित्रांनो, बरेच दिवस झालं अण्णासाहेब कोळेकरची गाठ पडली नाही आणि अण्णासाहेब कोळेकर तुळजापूरला येतो म्हणत होते, परंतु ते आले नाहीत. त्यानिमित्तानं आज आम्ही खास आवर्जून अण्णासाहेब कोळेकर यांच्या घराकडे म्हणजे गावाकडे गेलो. परंतु गावाकडे गेल्यानंतरसुद्धा त्यांची घरी गाठ पडलेली नाही. तिथं गेल्यानंतर असं समजलं की अण्णासाहेब हे शेताकडे आहेत आणि त्यानिमित्तानं आता आम्ही इथं शेतामध्ये आलेलो आहे. मग शेतामध्ये आल्यानंतर बघितलं तर अण्णासाहेब हे गव्हाला पाणी देत होते. इकडे बघा तुम्ही, गव्हाला पाणी देत होते आणि आता त्यांनी पाणी द्यायचं सध्या बंद केलेलं आहे. आम्ही आल्यामुळं त्यांना दुसरं काहीतरी काम असल्यामुळं त्यांनी पाणी द्यायचं बंद केलेलं आहे. आणि आता आपण त्यांचं वरचं जे लसूण आहे, तो लसूण लावलेला आहे, तो लसूण बघण्यासाठी आता आम्ही जात आहोत. इकडून पाटलाची लाडकी लेक आलेली आहे, चैत्राली. पाटील बंद झाले पाणी? बंद केलं. बंद केलं. काय काम जरा थोडं इथं बघा, आबा आणि अण्णासाहेब पाटील हे वरच्या तुकड्यामध्ये आहेत आणि लसूण लावलेलं आहे. ते लसूण उगवला का नाही ते बघत आहेत. आबा उगवलं का नाही? उगवलं काय? हे हिरवा आहे तेच आहे ना? हा, काय लसूण आहे ना? लसूण. तर बघा मित्रांनो, हे आहेत जे छोटे छोटे 2 पिलं आहेत, ते अण्णासाहेब पाटील कोळेकर यांचे आहेत. घराकडून ते खास आम्हाला त्यांचं शेत दाखवण्यासाठी शेताकडे घेऊन आलेले आहेत. आणि मी आणि आमचे आबा बरेच दिवस झालं कोळेकर पाटलाची गाठ भेट न पडल्यामुळं खास आम्ही आवरजून तुळजापूरहून काक्रंबावाडीला आलेलो आहोत. परंतु काक्रंबावाडीमध्ये आल्यानंतरही त्यांच्या घरी अण्णासाहेब आम्हाला दिसून आले नाहीत. घरी गेल्यानंतर चौकशी केली असता ते म्हणले की शेताकडे आहेत. तर मग आम्हाला शेत माहीत नव्हतं. शेत माहीत नसल्यामुळं हे त्यांचे 2 पिलं आहेत, ते आम्हाला खास आवर्जून शेताकडे घेऊन आलेले आहेत. आणि हे बघा अण्णासाहेब पाटील उर्फ कोळेकर. उतळ रान आहे, एक बाजूला हे आहे. आबा, काय ज्या विषयासाठी आपण आलो होतो ते काय विषय तुम्ही बोलत ना झालं? नाही लेकरं आहेत म्हणून ना? हां, लेकरं असल्यामुळे आपल्याला जास्त काही करायचं नाही. आपल्याला आठवण आली पाटलाची. होय, पाटील का आपल्याला पडलं होतं की? पडलं का? कुठं काय पगार तिथे शाळे पैसे. करा स्वागत. मोठ्या आवाजाने झालं पाहिजे. ती जरी रान भिजलं तरी ही भिजते. म्हणूनच केलं ते पूल. आणि ह्याच्यातच पाणी सोडायचं त्याच्यात. बरं आहे. अशाच टोटल सगळे येतात तिकडले. पण शेंगा जबरदस्त आलेत. ही झाडं वाकून जाते त्यात. आता सोडावं लागते पाणी. हां, एक पाणी दिलं की निभरत होतं बघ. मस्तपैकी आले त्यात. बघायचं ना तुरीला काय. तुरी नंबर 1 आहे द्या. मग पाणी सोडतो ह्याला. सोडा. खुडणी केली 2-3 तुम्हाला सांगितलं. हा, सांगितलं होतं. आपण पार्टी केली त्यावेळेस. आणि त्या साऱ्यातच पाणी सोडा म्हणजे बघायचंच नाही ह्याला. हा, वल धरून बसतंय. हा, नासका गुळा आणा.
नासका गुळ आणा, नासका गुळाचं पाणी करून मारा, त्याला कीड लागत नाही, वरी मुंगळा जात नाही, मुंगळ वरीच शेंड्यापासवर जाते, आळी पडत नाही त्याला. हा तसंच करतो, एक दोघांनी सांगितलं मला तसंच करायला. बिलकुल आळी जात नाही वरी. होय की? हा करतो मग तसंच. हा आता हे तुरी वाकून जाते. तर हे बघा मित्रांनो, हे आहे आमच्या मित्राचे म्हणजे सहकारी मित्र अण्णासाहेब कोळेकर पाटील यांचं हे शेत आहे. आणि या शेतामध्ये त्यांच्या तुरी आहेत आणि तुरी इतक्या म्हणजे उंच आहेत की माझ्या उंचीपेक्षाही साधारणत बघा परत 2 फूट तरी, म्हणजे माझी 5 फूट उंची आहे आणि त्यात त्यांच्या तुरीची उंची 7 फूट. एवढी जबरदस्त तूर आलेली आहे. आणि तुरीला बघा फुलं पण लागलेली आहेत भरपूर, माल चांगला लागलेला आहे. एकदम जबरदस्त तुरी आमच्या अण्णासाहेब कोळेकर पाटील यांनी पिकवलेले आहेत. काय शेती राव, जबरदस्त. बघा अशा पद्धतीनं इथल्या तुरी आहेत. तुरीची उंची साधारणतः 7 फूट तर आहे, माझ्या हाईटपेक्षा 2 फुटांनाच जास्त आहे. आणि एकदम चांगला माल लागलेला आहे. तुरी पण चांगल्या आहेत, फुलं लागलेली आहेत. बघा तुम्ही पलीकडे जायचं म्हणलं तर हवा, हे बघा तुम्ही पलीकडे जायचं म्हणलं तर रस्ता नाही. दिसतंय का रस्ता? एवढं दाट दडप, एकदम घनदाट जंगल कसं असतंय, एकदम घनदाट जंगल कसं असतंय अशा पद्धतीनं एकदम जबरदस्त तुरी आल्या आहेत, दाट दडप आहेत, माल पण चांगला लागलेला आहे. आणि तसं तर बघायला गेलं तर आम्ही कोळेकर पाटलाकडे आम्ही भेटायला आलो होतो, परंतु त्यांच्या शेतातला योगायोग असा आहे की आम्हाला त्यांच्या शेतातल्या तुरी पण बघायला मिळाल्या. खरंच शेतकऱ्यानं जेवढं कष्ट करेल तेवढं कमीच आहे. शेतकऱ्याच्या कष्टाला फक्त देवानं बळ द्यावं, फळ द्यावं, त्यांच्या अपेक्षितपेक्षा जास्त भाव द्यावा. कारण शेतकऱ्याचं कष्ट हे दिसून येत नाही. चाल की शेतकऱ्याला काय कष्ट नाही, तर मित्रांनो शेतकऱ्याच्या जीवनात पावलोपावली कष्ट आहे. तिन्ही ऋतूमध्ये बघायला गेलं तर जास्त ऊन पडलं तर शेतातलं पीक करपून जाते, पाणी मिळत नाही. थंडीमध्ये पण तीच अडचण होते, लाईट नसते, अनंत अडचणी आहेत. पावसाळ्यामध्ये तर तुम्ही बघा पिकं वाहून जातात. शेतकऱ्याला भरपूर कष्ट आहे. जेवढं शेतकरी कष्ट करतो त्या मानानं त्याच्या पिकाला हमीभाव पण मिळत नाही. हे कुठं मी गार्डनमध्ये फिरत नाही, तर हे आहे तुरीचं शेत. वजानं अक्षरशः तुरी, हे तुरीचं झाड पूर्ण वाकलेलं आहे बघा. एवढं जबरदस्त ह्याला माल लागलेला आहे. कशा आहे, नाद खुळा तुरी आहे त्या, नाद खुळा.